This call now is taken on the. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सर आवाज कमी करा. How are you, student? I hope you all are fine and I am also fine. Before starting to our topic and before starting to our day, I have to gain some positive energy. तर दिवसाची सुरुवात छान करण्यापूर्वी आपण दिवसाची सुरुवात छान करण्यासाठी आपण एक मेडिटेशन घेणार आहोत 2 मिनिटासाठी. तर सगळ्यांनी डोळे शांत करून 1 मिनिटासाठी थोडंसं आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. तर सुरुवातीला डोळे शांत बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू हळू सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून तुमच्या डोळ्यांवर ठेवा आणि सावकाशपणे डोळे उघडा. तर कसं वाटतंय आता? फ्रेश वाटतंय ना? तर आपल्याला दिवसाची सुरुवात ही रोज याच प्रकारे करायची आहे. आणि दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला यासाठी गोष्टीसाठी फार वेळ जात नाही. आपल्याला फक्त 1 मिनिट लागतो. झोपेतून उठल्यानंतर थोडंसं आपल्याला हे जे काही जग पाहायला मिळाले, जग ज्यांच्यामुळे पाहायला मिळाले त्या आई वडिलांचं स्मरण करायचंय, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि परमात्म्याला सुद्धा आभार मानायचे आहेत की तू इतकं सुंदर दिवस माझ्यासाठी आज दिलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या कामाची सुरुवात करायची आहे. तर फ्रेश माइंडनी सुरुवात कधी होते? ज्या वेळेस तुम्ही फ्रेश माइंडनी स्टार्टिंग करतात दिवसाची. तर स्टार्टिंग करण्यासाठी योग महत्वाचा आहे. आता योगाला तुम्हाला फार वेळ जर नसेल तर तुम्ही एक छोटंसं प्राणायाम म्हणा किंवा आता आपण ज्या प्रकारे घेतलेला आहे दीर्घ श्वास, या छोट्याशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं चित्त एकाग्र होण्यासाठी मदत होते आणि तुमचं मन शांत होण्यासाठी मदत होते. आणि जर चित्त एकाग्र झालं, मन शांत झालं तरच तुमचे पुढचे काम व्यवस्थित होणार आहेत. बरोबर आहे की नाही? तुमचं मन जर गोंधळलेलं, अशांत किंवा व्यग्र असेल तर अशा वेळेस तुमचे काम होत नाहीत. तर मन शांत करण्यासाठी आपल्याला योगाची फार मोठी गरज आहे आणि योगाची फार मोठी परंपरा आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये मिळालेली आहे. योगाचं महत्व, योगाचं ओळख जगाला नव्याने ही भारतीय संस्कृतीनेच करून दिलेली आहे. आणि आपण जर दुसऱ्याला त्याची ओळख करून देत आहोत तर आपल्यालाही त्या गोष्टी यायला हव्यात की नाही? तर चला, दिवसाची छान अशी सुरुवात केलेली आहे आपण. आणि बिफोर स्टार्टिंग टू आवर टॉपिक and before starting move to our topic, we have to see here the basic structure of our examination. We have to face middle school scholarship exam and there are 2 papers here. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला 2 पेपर असतात. ह्या गोष्टी बेसिक तुम्हाला माहिती आहेच, पण एक कुठल्याही गोष्टीचं ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याचं एक परफेक्ट नियोजन आपल्याला असावं. म्हणून तुमचा फारसा वेळ न घेता मी या काही परीक्षेचं स्वरूप आहे ते तुम्हाला समजावून सांगत आहे. तर पहा, आपल्याला 2 पेपर असतात. पहिला पेपर भाषा गणित आणि दुसरा पेपर असतो तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर पहा, भाषेसाठी आपल्याला आहेत 25 गुण आणि गणितासाठी आहेत आपल्याला 50 गुण. तर 25 गुण, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, या प्रकारे आपल्याला 25 गुणासाठी असतात, 25 प्रश्नांसाठी असतात 50 मार्क्स आणि गणिताच्या 50 प्रश्नांसाठी असतात 100 मार्क्स. तर असा 150 मार्कांचा हा पेपर असतो आणि वेळ असतो आपल्याला
1 तास 30 मिनिट म्हणजे 1.5 तास. तर एक तुम्ही कॅल्क्युलेशन डोक्यात जर ठेवलं, लक्षात आणलं, तर असं लक्षात येते की आपल्याला 75 प्रश्नांसाठी 1.5 तास म्हणजे 90 मिनिट आहेत. तर 75 प्रश्नांसाठी 90 मिनिट म्हणजे साधारण तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त कालावधी मिळतोय. आणि मला असं वाटतं हा कालावधी खूप जास्त आहे. कारण पहा, भाषेमधले बरेचसे प्रश्न चुटकीसरशी तुम्ही सोडू शकतात, तिथे तुमचा वेळ वाचतो. आणि गणितामधले जे प्रश्न असतात जिथे तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो, काही काठिण्य पातळी जास्त असते, तिथे तुम्हाला त्याचा यूज करता येऊ शकतो त्या वेळेचा. म्हणजे खूप असा वेळ आहे, खूप असा वेळ आहे आपल्याला. तसंच इंग्लिशसाठी 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्न, हाही सेम पॅटर्न आहे. 75 प्रश्न 150 गुणांसाठी आणि 90 मिनिटे वेळ. तर प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते पेपरमध्ये? आपल्याला सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% असतात. म्हणजे पहा, सोप्या स्वरूपाचे प्रश्न जर टक्केवारीमध्ये जर आपण विचार केला तर 50 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन असं होऊ शकतं की 30% म्हटल्यावर इथे 15 प्रश्न, कठीण स्वरूपाचे 15 प्रश्न असतील आणि सोप्या स्वरूपाचे उरलेले 15, 15, 30 आणि इथे 20 प्रश्न. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सोपे 15, अतिशय कठीण असणारे 15 आणि मध्यम स्वरूपाचे 20 प्रश्न असतात. हा वेळ तुमचा खूप सारा वाचतो सोप्या प्रश्नांचा. आणि मध्यम स्वरूपालाही थोडाच वेळ लागतो, फक्त आपला वेळ जातो. जी काठिण्य पातळी जास्त असते त्या 15 प्रश्नांसाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा कस लावावा लागतो. तर असं काही परीक्षेचं स्वरूप आहे आणि हे थोडक्यामध्ये मला तुम्हाला सांगावंसं वाटलं. Now we are moving to our topic. Before moving to our topic, we have to see here अभ्यास कसा करावा. खूप महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो. तुम्ही अभ्यास करतात, रोज करतात, माहितीये मला, पण काय होतं, आपली दिशा चुकते कधी कधी. आणि आपल्याला प्रॉपर अभ्यास कसा करावा याचं थोडंसं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. म्हणून मी तुम्हाला आपला टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर एक काही क्लूज देणार आहे, बेसिक क्लूज. तर पहा, अभ्यास कसा करावा. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाचा एक प्राइम टाइम असतो. काय असतो? प्राइम टाइम. प्राइम टाइम म्हणजे काय? आता तुम्हाला वाटेल काय सांगतायत मॅडम वेगळंच. तर प्राइम टाइम म्हणजे आपला दिवसातला असा वेळ की त्या वेळेला तुम्ही खूप फ्रेश असतात, उत्साही असतात. मग या प्राइम टाइमला काय करायचं आहे आपल्याला? तर प्राइम टाइमला आपल्याला जो विषय कठीण वाटतो, इतर विषयांच्या तुलनेत जो विषय कठीण वाटतो तो विषय आपल्याला आपल्या प्राइम टाइमला अभ्यासाला घ्यायचा आहे. म्हणजे कसा की समजा तुम्हाला भाषेच्या तुलनेमध्ये इंग्लिश कठीण जाते किंवा बुद्धिमत्ता कठीण जाते, तर मग अशा वेळेस तुम्ही तुमचं जे इंग्लिश किंवा जो कठीण, इतर विषयांपेक्षा कठीण वाटणारा जो भाग आहे तो तुम्ही तुमच्या प्राइम टाइमला अभ्यासाला घ्यायचा आहे. आणि का घ्यायचा आहे की त्यावेळेस तुम्ही खूप फ्रेश असतात, तुमचं माइंड फ्रेश असतं, त्यावेळेस तुम्ही तो एकदम तुमची बुद्धी ना ते कॅप्चर करते. आणि अशा वेळेस अवघड टॉपिक जर घेतला तर आपल्याला तो तुलनेने हळूहळू सोपा व्हायला मदत होते. आणि ज्यावेळेस आणि बेसिकली आपलं काय होतं माहितीये का, आपलं असं होतं की जो विषय सोपा जातो ना तोच वारंवार आपण त्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो आणि अवघड वाटणाऱ्या विषयांपासून लांब पळून जातो. पण आपण कधीही असं न करता जो विषय आपल्याला कठीण जातो त्या विषयाला फेस केलं पाहिजे. आणि अजून एक क्लू मला तुम्हाला असा सांगायचा आहे की संध्याकाळी झोपण्यापूर्वी जो कठीण विषय वाटतो तो विषय 15 मिनिट म्हणा, 20 मिनिट म्हणा, 10 मिनिट म्हणा, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तो विषय तुम्ही वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर शांत मनाने झोपायचंय. का बरं असं करायचंय आपल्याला? का करायचं असेल असं? तर पहा, संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुमच्या मेंदूमध्ये प्रोसेस चालू असते. आपण जरी झोपलेला असलो तरी आपल्या मेंदू हा झोपलेला नसतो. पहा, कधी जर तुम्ही झोपण्याच्या अगोदर मोबाईल पाहिला किंवा एखादा हॉरर मूवी पाहिला, चित्रपट पाहिला, तर कधी कधी जर अशा भयानक व्हिडिओज काही तुमच्या जर पाहण्यात आले तर संध्याकाळी आपल्याला झोपेमध्ये पण तसंच स्वप्न पडतं. का पडत असेल बरं असं स्वप्न आपल्याला? कारण आपण जरी झोपलेला असलो, आपण झोपेच्या अगोदर जे काही पाहिलेलं असतं, जे काही अभ्यास केलेला असतो तो इथे चित्रित झालेला असतो. आपल्या मेमरीमध्ये तो अभ्यास रात्रभर त्याच्यावर स्कॅनिंग चालू असतं आपल्या मेंदूचं. तर त्यासाठी आपल्याला झोपायच्या अगोदर जो कठीण वाटणारा विषय आहे तो विषय आपल्याला घ्यायचा आहे आणि
त्याच्यावरती आपल्याला संध्याकाळी आपला मेंदू त्याच्यावरती फुल काम करत असतो आणि सकाळी उठल्यावर परत एकदा 2-5 मिनिट तो विषय वाचायचा आहे. तर यामुळे काय होणार आहे आपल्याला, यामुळे आपल्याला तो विषय हळूहळू कसा सोपा होत जाईल हे तुम्हाला समजणार पण नाही. तर ह्या काही बेसिक ट्रिक्स आहेत. आणि पहा, पाठांतरावर कमी भर द्यायचा आहे. पाठांतर आपला आता हल्ली एक ट्रेंडच झालाय, घोका आणि ओका. म्हणजे पाठांतर जेवढं करणार, मार्क्सवादी झालेत मुलं म्हणायचे. मार्क्सवादी म्हणजे कसं, तुम्हाला किती मार्क्स मिळतायत, तुम्ही किती पाठ करतायत आणि किती त्या पेपरमध्ये उतरवतायत, हे एक असं कृत्रिमपणा निर्माण झालाय. तर हा कृत्रिमपणा आपल्याला नकोय. आपल्याला कृत्रिमता नकोय आपल्या या अभ्यासामध्ये. तर सहज अभ्यास कसा होईल, ज्यावेळेस तुम्ही तो आनंददायी पद्धतीने कराल. मग आनंददायी पद्धत कधी होईल मला सांगा बरं? ज्यावेळेस विषय तुम्हाला तो समजेल. आणि विषय कधी समजेल? विषय कधी समजेल, जर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा आनंद शोधाल, त्यावेळेस तुम्हाला तो विषय समजेल. पहा, एखादा जर विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्याला क्रिकेटची आवड असेल आणि क्रिकेटची आवड आहे त्याला, आणि आपण विचारलं सहज, अरे सांग, सचिन तेंडुलकरची फर्स्ट इनिंग कधी होती? 1989. फाटकन उत्तर येतं. मग सचिन तेंडुलकरचे कसोटी मधले रन किती, वन डे मधले रन किती, कोणत्या मैदानावर किती शतक केले, किती अर्धशतक केले, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आपोआप सगळ्या गोष्टी एका सेकंदाच्या आत आपल्याला मिळतात. का मिळतात? हे काही त्यांनी पाठ केलंय का? अजिबात नाही. तर ह्या पाठ करण्याच्या गोष्टी नसतात, कारण त्याला त्या विषयाची आवड आहे, म्हणून ह्या गोष्टी आपोआप होत असतात. पर्स्यूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. जर नॉलेज मिळवायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये त्या गोष्टीमध्ये आनंदही मिळवता आला पाहिजे. तर अभ्यास करण्याच्या ह्या काही बेसिक ट्रिक्स आहेत. 10 तास अभ्यास करतोय मी म्हणून मला खूप काही नॉलेज मिळालं असं नसतं. क्वांटिटी महत्वाची नाहीये आपल्याला इथे. तुम्ही 2 तास अभ्यास करा, पण अभ्यास कसा करा की त्यातून तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, त्यातून तुमच्या लक्षात किती राहिलंय हे महत्वाचं आहे. क्वांटिटी महत्वाची नाही, आपल्याला क्वालिटी महत्वाची आहे. तर या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. जर एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासला 1 तास अभ्यास केला तुम्ही एखाद्या टॉपिकचा, तर शेवटचे 5 मिनिटं आपल्याला यासाठी द्यायचे आहेत की आपण काय केलंय हे आपल्याला रिवाइंड करायचंय, रिकलेक्ट करायचंय. तर रिवाइंड रिकलेक्ट करण्यासाठी शेवटचे 5 मिनिट द्यायचे. तुम्हाला तुमचा मेंदू पटकन उत्तर देऊन जाईल की अरे तुला हा विषय समजला नाही, हा विषय तू 2-3 ओळी फक्त फटफट वाचल्या आणि तू पुढे गेलेला आहेस, तुला यातलं काहीच नॉलेज आलेलं नाहीये, हे आपला मेंदू आपल्याला सांगतो. अशा वेळेस आपल्याला समजतं की आपण काय केलंय, काय नाही केलंय. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. परीक्षेला तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेला सामोरं जायचं आहे, म्हणून या काही बेसिक टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर आता पाहूयात आपण. माय इंट्रोडक्शन. मायसेल्फ वनिता पालवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, केंद्र माणिक दौंडी. आणि मी आज तुमच्यासाठी विषय घेऊन आलेली आहे इंग्लिश. इन दॅट सब्जेक्ट द टॉपिक इज क्रिएटिव्ह थिंकिंग. व्हॉट इज द टॉपिक? क्रिएटिव्ह थिंकिंग. व्हॉट इज मीनिंग बाय क्रिएटिव्ह थिंकिंग? क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? असे काही विचार, सृजनशील विचार म्हणजे आउट ऑफ बॉक्स, चौकटीच्या बाहेरचे विचार. चौकटीच्या बाहेरचे विचार म्हणजे कसे? तर पहा, 4 मुलं आहेत. 4 मुलं एखादी कृती करतायत, सेम कृती केली, पण त्यांचं जे आउटपुट आहे, त्यांना जे करायचंय, जे तयार करायचंय, तेच एखाद्या मुलाने जर वेगळ्या प्रकारे तयार केलं तर आपल्याला काय होतं रे? कोणाची कृती जास्त भावते? त्या दुसऱ्या मुलाची कृती. 4 जणांनी ज्यांनी सारखं केलंय त्यांची कृती आपल्याला त्यांच्या कृतीपेक्षा त्या दुसऱ्या मुलाची कृती जास्त पावते, कारण त्याने ते क्रिएटिव्ह माइंडनी केलेलं असतं. आणि क्रिएटिव्ह माइंडनी जो कोणी काही करतो त्याला आता हल्लीच्या जगामध्ये खूप जास्त महत्व आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग. आणि हाच टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत. इन दॅट क्रिएटिव्ह थिंकिंग, advertisement, mottos and messages. Our topic name is advertisement, mottos and messages. And the weightage of our topic is 12%. That means 2 to 3 questions are coming in our question paper. And today we have to see only advertisement. Mottos and messages हा topic उद्या तुम्हाला एक
उद्या अभ्यासला जाणार आहे, मॅडम शिकवतील उद्या. तर नाऊ वी हॅव टू सी subject English, creative thinking, advertisement, mottos and messages. What is advertisement? Can you guess? Advertisement, mottos and messages. जाहिरात म्हणजे काय? ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही खूप हुशार आहात सगळे, तुम्हाला सगळ्यांना सगळं काही नॉलेज आहे. आणि हे तर फार किरकोळ आहे. ऍडव्हर्टाइज म्हणजे काय हे मी सांगायची गरजच नाही बाबा तुम्हाला. ऍडव्हर्टाइज तुम्हाला माहिती आहे, ऍडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात. आणि जाहिरात का आवश्यक आहे, जाहिरात कशी वाचावी, जाहिरातीवरचे प्रश्न कसे सोडवावेत, हे आपल्याला आज पाहायचं आहे. ऍडव्हर्टाइजमेंटला पहा, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ऍडव्हर्टाइज. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, ऍडव्हर्टाइज. आणि त्याला ऍड सुद्धा म्हटलं जातं. तर इन आवर क्वेश्चन पेपर 2 to 3 क्वेश्चन्स आर कमिंग. ऍडव्हर्टाइजमेंटला एक प्रश्न येऊ शकतो, मोटोजला एक येऊ शकतो आणि मेसेजेसला एक येऊ शकतो. थोडंसं प्रमाण मागे पुढे 2 किंवा 3 होऊ शकतं. We have to see here only advertisement. Now we see the definition of advertisement. काय आहे ऍडव्हर्टाइज म्हणजे काय? A piece of information in a newspaper, on television, a picture on a wall, etc. that tries to persuade people to buy something to interest them in a new job, etc. म्हणजे काय? दूरदर्शन, भित्तीपत्रक, वर्तमानपत्र इत्यादी एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी त्या गोष्टीचं आपल्याला ती गोष्ट खरेदी करण्यासाठी भाग पाडणारं, माहिती देणारं, आकर्षित करणारं जे काही माहिती पत्रक असतं त्याला काय म्हणणार आपण? ऍडव्हर्टाइज, जाहिरात. जाहिरात का आवश्यक आहे? आपल्याला आपला एखादा माल विकायचा असेल, ओनरला माल विकायचा असेल, तर तो एखादा छान पद्धतीने प्रेझेंट करायला हवा ना. हल्ली प्रेझेंटेशनला खूप महत्व आहे. तुम्ही कसे आहात याच्यापेक्षा तुम्ही कसं प्रेझेंट करता, कसं दाखवता याला फार महत्व आहे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये म्हणा, बोलणाऱ्याचे हुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाहीत. तशातला भाग आहे हा. म्हणजे तुम्ही कसं तुम्ही प्रेझेंट करतात तुमच्या गोष्टीला. बोलणारा माणूस एखादी न विकणारी गोष्ट ही पटकन बोलून की खपवू शकतो. तर हे स्किल असतं. आणि ऍडव्हर्टाइज मध्ये असं काही दिलेले असतात, काही क्लूज, काही पिक्चर्स, की ज्याद्वारे आपल्याला असं लक्षात येतं की त्या ऍडव्हर्टाइज मध्ये काय आहे आणि ती ऍडव्हर्टाइज काय करते पाहूयात आपण. ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हेल्प्स टू ओनर, इट अट्रॅक्ट्स द कस्टमर. पहा, ऍडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात ही काय करते? मालकाला मदत करते आणि कस्टमरला, ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी मदत करते. देयर इज अ लॉट ऑफ व्हरायटी ऑफ ऍटम्स. खूप साऱ्या ऍटम्सची तुम्ही तुमचा कुठलाही वस्तू असेल, प्रोडक्ट असेल, सेवा असेल तर त्याची जाहिरात तुम्ही करू शकता. हिअर वी हॅव टू गेस इट मिनिंग ऑफ कीवर्ड्स. म्हणजे जाहिरातीमध्ये काय दिलेलं असतं पहा. जाहिरातीमध्ये हिअर वी हॅव टू गेस द मिनिंग ऑफ कीवर्ड्स. म्हणजे काही कीवर्ड्स दिलेले असतात जाहिरातीमध्ये. जाहिरात जर आपल्याला दिली तर ती समोर असताना त्यातले कीवर्ड्स, त्याच्यामध्ये काय पिक्चर्स दिले, त्याच्यामध्ये काय कंटेंट दिला, हे पटकन आपल्याला मेंदूमध्ये स्कॅन झालं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स आर यूज टू नो द मिनिंग. काही जाहिरातीमध्ये पिक्चरचा पण अंतर्भाव केलेला असतो समजण्यासाठी. असे अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स असतात पहा की आपल्याला ते लगेच आकर्षित करतात. सो वी हॅव टू डू कीन ऑब्झर्वेशन अँड प्रॉपर रीडिंग टू सॉल्व द गिव्हन क्वेश्चन. फक्त यासाठी आपल्याला काय हवंय की आपल्याला एक लक्षपूर्वक जाहिरात वाचणं, त्याचं निरीक्षण करणं आणि आलेल्या प्रश्नांची उकल करणं हे गरजेचं असतं. जाहिरात सोडवण्यापूर्वी काय लक्षात ठेवायचं आपल्याला? तर ह्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. पटकन पाहूयात वेळ न घालवता. दिलेली जाहिरात पटकन वाचून घ्या. दिलेली जाहिरात पटकन वाचून घ्यायची. एका नजरेमध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की काय काय दिलेलं आहे.
चित्र, आकृती आणि जाहिरातीमध्ये दिलेला संदेश यांच्यातील संबंध शोधा. जाहिरातीमध्ये जर चित्र असेल, आकृती असेल, काही संदेश मेसेज जर दिलेला असेल तर त्यातला संबंध आपल्या लक्षात यायला हवा. जाहिरातीमधील लोगोचे निरीक्षण करा. बोधचिन्हाचे जाहिरातीमध्ये कधी कधी साईडला असं लोगो दिलेला असतं तर तेही फटकन पाहून घ्यायचंय आपल्याला. दिलेल्या पर्यायाचा विचार करून जाहिरातीमधील संबंधित माहिती शोधा. पहा, काही आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात ना, काही म्हणजे सगळेच आहेत आपले, पण त्याचे जे पर्याय असतात त्या पर्यायाचा विचार करून आपल्याला त्याचा संबंध जाहिरातीशी जोडायचा आहे. चित्र, आकृती, लोगो यांच्या साहाय्याने एक पर्याय निवडा. पहा, डायरेक्ट तुम्हाला आन्सर किंवा सापडेल असं काही नसतं. काही जाहिरातीमध्ये पटकन सापडून जातं. ऍज इट इज ती लाईन आपल्याला वरती दिलेली असते, पण समटाइम व्हॉट हॅपन, वी हॅव टू आपल्याला त्याचा संबंध जोडायचा आहे. कधी कधी काय होतं, आपल्याला त्याचा संबंध जोडावा लागतो. चित्र, आकृतींचा आणि आपल्या प्रश्नांचा संबंध जोडून आपल्याला उत्तराची उकल करायची असते. जाहिरातीमधील महत्वपूर्ण शब्दांचा पर्यायाशी असलेला संबंध तपासून पहा. जाहिरातीमध्ये काही महत्वपूर्ण शब्द असतात पहा, आणि जर जाहिरात तुम्हाला करायची आहे, अभ्यासायची आहे, तर जाहिरात मधले काही जे बेसिक कीवर्ड्स असतात किंवा जे बेसिक शब्द असतात, सेल म्हणा, परचेस म्हणा किंवा आपण बाय, हे काही जाहिरातीशी रिलेटेड जे शब्द असतात ना, हे शब्दांचा संबंध तुमचा क्लिअर पाहिजे. म्हणजे काय सांगतायत, समजा इनॉग्रेशन, कधी कधी इनॉग्रेशन असतं. इनॉग्रेशन म्हणजे काय, इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन. तर असे काही छोटे छोटे शब्द जाहिरातीमध्ये असतात, त्याचे प्रॉपर मिनिंग तुम्हाला माहिती असायला हवेत. ऍडव्हर्टाइजमेंट, शॉर्ट मेसेजेस विथ कीवर्ड्स, पिक्चर, डायग्राम टू प्रमोट सर्टन प्रोडक्ट्स. हेच आहे की कीवर्ड्स असतात, पिक्चर असतात, तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला प्रमोट करण्यासाठी याचा उपयोग होतो. क्रिएट सोशल अवेअरनेस, म्हणजे समाज आहे, समाजामध्ये एक जाणीव निर्माण होण्यासाठी पण जाहिरात कामाला येते. बऱ्याच ठिकाणी पहा, जाहिरात जर असेल तर आपल्याला सोशल अवेअरनेस पण क्रिएट करायला खूप मदत होते. वन ऑफ द पॉप्युलर अँड इफेक्टिव्ह मीडिया इन द वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी. पहा, जाहिरात हे असं माध्यम आहे सध्या की तुम्हाला तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप सोशल मीडिया सारखं जे आहे, इफेक्टिव्ह मीडिया म्हणतो आपण त्याला, पॉप्युलर आणि इफेक्टिव्ह मीडिया सध्या आपल्याला म्हणजे मिळालेला जो आहे ऑनलाईनचा, तर त्याच्यामधून जाहिरातीसारख्या माध्यमातून तुम्ही तुमचं खूप सारं असं कमी वेळेमध्ये जगाशी संपर्क प्रस्थापित करू शकता आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला खूप सारा बेनिफिट मिळू शकतो, फायदे मिळू शकतात आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत आपल्याला ऍट अ टाइम जाता येतं. म्हणजे काय की आता आपण हे पाहतो, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, अशा बरेच काही सोशल साईट्स आहेत, तर त्याच्यावर आपल्याला जाहिरात येत राहतात. तर थोड्या वेळामध्ये आपण खूप साऱ्या लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो जाहिरातीच्या माध्यमातून. आणि मला तुम्हाला जाहिरातीच्या बाबतीत एक सांगायचं आहे, पहा की जाहिरातीचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे. जुन्या काळातील जाहिराती आणि आत्ताच्या जाहिराती खूप फरक आहे. जुन्या काळातल्या जाहिराती म्हणजे फक्त असे भित्तीपत्रक असायचे, पॉम्पलेट असायचे, पेपरमधून जे आपल्याला यायचे, पण आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पहा, जुन्या काळामधल्या जाहिरातीला खर्चही जास्त यायचा, पण आता खर्च कमी आणि जास्त लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवण्यासाठी मदत होते. तर आपण जाहिरातीचं पहा, फेसबुक पाहिलं किंवा सोशल साईट्स जर काही पाहिल्या, आपण एखादी जाहिरात जर क्लिक केली, तुम्हाला एखादी सपोज महिलांना साडी फार आवडते, एखाद्या साडीला क्लिक केलं, तर हे जे गुगल आहे ना किंवा जे काही आपले सोशल साईट्स आहेत ना, त्याच्यामध्ये एआय टेक्निक आहे. एआय तुम्हाला माहिती, पाहता हल्ली 6 महिन्यापासून एआयचा खूप बोलबाला झालेला आहे. तर एआय टेक्निक काय करतं, तुम्ही काय पाहिलंय, काय तुम्ही शोधतायत, यावर तुमचं एआय टेक्निकचं पूर्ण लक्ष असतं. आणि मग अशा वेळेस तुम्ही जी गोष्ट काही सर्च केलेली आहे, ती सर्च केलेली गोष्ट वारंवार तुम्हाला दिसायला लागते. तुम्ही कुठेही गेलात, फेसबुकवरून तुम्ही इन्स्टाला गेलात तरी तुम्हाला तशाच टाईपच्या जाहिराती येतात. कुठून येतात रे, कसं कळतं यांना की तुम्हाला काय हवंय? पहा, आपण एखाद्या गोष्टीचं किंवा एखादं सपोज पुस्तक जरी पाहिलं, तर तुम्हाला पुस्तकाचेच सगळे रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड रील्स म्हणा किंवा ऍडव्हर्टाईज म्हणा आपल्याला दिसत राहतात. का दिसत राहतात? कारण ह्या सगळ्या साईटचं, आपली जाहिरातीचं युग इतकं पुढं गेलंय, कल्पनेच्या बाहेर युग गेलंय. एआय टेक्निक ऐकलंय तुम्ही फक्त? काय आहे एआय टेक्निक? तर एआय टेक्निक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. काय कृत्रिम बुद्धिमत्ता, काय करते ती? इतकी पुढे गेली, आपल्या विचारांच्या पुढे गेलीये. तुम्ही म्हणाल आम्ही नाही वापरला अजून एआय टेक्निक, असं प्रत्येकाला वाटतं, पण इनडायरेक्टली आपण ह्या सगळ्या गोष्टी
वापरतोय रोज. कशा वापरतोय माहिती आहे तुम्हाला, की आपलं जे आहे मोबाईल आहे आपला, मोबाईल मधले पहा गॅलरी, गॅलरीमध्ये खाली पहा, स्क्रोल जर केलं तुम्ही तर तुम्हाला असे वेगवेगळे फोल्डर दिसतील. तुमचे चित्र वेगळे, नाईट सीन्स वेगळे किंवा नेचरचे सीन्स वेगळे असे आपोआप फोल्डर झालेले असतात. पेट असेल तर पेटचा एक वेगळा फोल्डर असतो. ते फोल्डर तुम्ही क्रिएट केलेत का? नाही केले क्रिएट तुम्ही. तुमच्या मोबाईल मधलं एआय टेक्निक याचं सगळं डिस्ट्रीब्युशन करतं, सगळं मोबाईल मधलं डिस्ट्रीब्यूट करतं आणि त्याचे वेगवेगळे फोल्डर तयार करतं. तर आपल्याला ह्या गोष्टीतून म्हणजे ह्या गोष्टी नकळत आपण वापरत आहोत. तुमची सिरी म्हणा, आयफोनचं सिरी किंवा आपण अलेक्सा वापरतोय. काय आहे? एआय टेक्निकच आहे. एआय टेक्निकच आहे हे. आणि एआय टेक्निक मध्ये कसं वापरलं जातं मी थोडक्यात सांगते, फार वेळ घेणार नाही तुमचा. तर एआय टेक्निक म्हणजे सांगू का तुम्हाला, की असं काही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जे काही तयार झालेलं आहे ते, तर त्याच्यामध्ये खूप सारं नॉलेज, खूप सारा प्रोग्राम फीड केलेला आहे, खूप सारे चित्र, खूप सारं काही माहिती त्यांनी फीड केलेली आहे. आणि एआय काय करतं माहिती काय, गुगलवरचं सगळं जे काही आहे ते मटेरियल सगळं आपोआप ते कॅप्चर करतं, आपलं नॉलेज वाढवतंय ते. आणि पहा, एआयचा पुढचाच एक भाग म्हणजे काय, की चॅट जीपीटी आलेला आहे. चॅट जीपीटीचा विषय पण बोलूयात आपण. तर एआय टेक्निकचं मग खूप सारे प्रोग्राम त्यामध्ये फीड केलेला असतो. आणि फक्त एवढं आहे की ते प्रोग्राम फीड करताना त्याला लेबलिंग केलेलं असतं, इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. तर लेबलिंग आणि इन्स्ट्रक्शन मुळे ते काय करतं, डिव्हाइड करायला त्याला सोपं जातं. म्हणजे समजा एआय ला आपण जर हे दिलं, कमांड दिली की चेहरे असणारे प्राणी व्यक्ती बाजूला कर, तर ते लगेच चेहरे कोणाकोणाला चेहरे आहेत ते पाहणार आणि ते बाजूला करणार. किंवा आवाज म्हणा, रंग म्हणा, तर हे सगळं वेगवेगळं डिफरन्शिएट करायला एआय मदत करतो. पहा, एखादा जर डॉक्टर असेल त्या डॉक्टरचं 10 रिपोर्ट पाहून त्याला जे कन्क्लुजन करायचंय, जो डिसिजन घ्यायचा आहे, त्याला ते करण्यासाठी 1-1.5 तास जर लागत असेल, तर एआयच्या मदतीने काय होतं माहिती तुम्हाला, हजारो स्कॅन एका सेकंदामध्ये एआय स्कॅन करून आपल्याला रिपोर्ट देत आहे. म्हणजे इतकं जग फास्ट चाललंय. ड्रायव्हिंग लेस कार, काय ड्रायव्हिंग लेस कार आपण फक्त अजून ऐकतोय. तिथे अमेरिकेमध्ये ड्रायव्हिंग लेस कार सुरू झालेल्या आहेत आणि तिथे लोक त्याचा वापरही करत आहेत. म्हणजे ते सेल्फ डिसिजन घ्यायचं सुद्धा त्यांच्यामध्ये टेक्निक आलेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. सेल्फ डिसिजन इज नॉट अ सिम्पल थिंग. खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे की ते स्वतःचा डिसिजन स्वतः घेत आहे. आणि आपल्याकडे हे लवकर ह्या गोष्टी यायला वेळ लागणार नाहीये. खूप फास्ट जग चाललेलं आहे. आणि चॅट जीपीटी म्हणजे काय पहा, तुम्हाला माहिती फक्त प्रश्न टाकायचा, खाली उत्तर येतं असं अजिबात नाही. चॅट जीपीटी मध्ये पण खूप सारी माहिती फीड केलेली आहे आणि ती माहिती, त्या माहितीचा संबंध एआय टेक्निकचाच भाग आहे तो. त्या माहितीचा संबंध ते लावतं. समजा तुम्ही एखादा प्रश्न त्याच्यामध्ये टाईप करताय, 2-3 स्पेलिंग तुम्ही टाईप केले आणि त्यानंतर तुम्हाला ते स्पेलिंग टाईप केल्यानंतर लगेच पुढचा प्रश्न हजर असतो खाली, फक्त आपल्याला येस नो करायचं असतं. बरोबर आहे की नाही? कसं काय येतो तो प्रश्न? कारण त्याच्यामध्ये तेवढा प्रोग्राम फीड केलेला असतो, माहिती तेवढी फीड केलेली असते. आणि मग ते लगेच त्या गोष्टींचा संबंध त्या प्रश्नाशी लावतं आपल्यासमोर. लगेच आपल्याला पूर्ण टाईप करायच्या अगोदर आपल्यासमोर प्रश्न हजर असतो. आणि म्हणजे इतका जमाना फास्ट चाललेला आहे कारण त्याच्यामध्ये तेवढा डाटा इन्क्लूड केलेला आहे. म्हणून चॅट जीपीटी सारखे काही जे आलेले आहेत 6 महिन्यामधलेच हे सगळं प्रोग्रेस आहे पहा. एआय टेक्निक्स म्हणा, चॅट जीपीटी म्हणा, भयंकर आपल्याला म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या जाहिरातीच्या युगासोबत आपल्याला चालणं भाग आहे. तर आपल्या परीक्षेला काय येणार आहे हे पाहूयात. आपलं थोडंसं विषयांतर होतंय का, पण माहिती असायला हवं. सध्याच्या युगातल्या ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात आपल्याला. ऍडव्हर्टाइजमेंट. नाउ सी हिअर इज वन ऍडव्हर्टाइज गिवन. Come and crowd, buy 2 get 1 free. हरी हरी हरी. पहा, या सगळेजण या, गर्दी करा. बाय 2 get 1 फ्री, 2 खरेदी करा त्याच्यावर 1 फ्री मिळवा. आणि पहा आता, here we see the question what is given here. The question is given here, what is the advertise about? What is the advertise about? Very simple question. डोळे झाकून याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं. इतके सोपे प्रश्न पहा ना, 1 मार्कासाठी येणार आहे आपल्याला, अगदी सोपा येणार आहे. फर्स्ट ऑप्शन इज गिवन हिअर, क्राउड. क्राउडचा काही संबंध आहे का गर्दीचा? नो. सेकंड इज क्लॉथ. आय डोंट नो आन्सर व्हॉट इज. देन थर्ड ऑप्शन इज हरी अँड 4 इज फ्री. हरीचा काही संबंध आहे का रे काही करण्याचा?
आणि फ्री मोफत अजिबात नाही. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. क्लोथ. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. पहा स्पष्ट दिसतंय. टी शर्ट्स आहेत म्हणजे काय आहे, कपड्याशी रिलेटेड जाहिरात आहे ही. कशाशी? कपड्याशी, क्लोथशी रिलेटेड आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. नाउ मूव्हिंग टू आवर अनदर ऍडव्हर्टाइज. हिअर इज वन ऍडव्हर्टाइज. पहा प्रथम दर्शनी लगेच लक्षात येते की इथे खूप सारे पुस्तक आहेत. नाउ व्हॉट इज द ऍडव्हर्टाइज? कम अँड रीड. कम अँड रीड. या वाचा. टाइम 2 PM to 4 PM. 2 PM to 4 PM. Take any book, sit and read. Take any book, sit and read. Then what is the question is given here? The question is, when can we get the books free? When can we get the books free? Paha, here they have to give here the time 2 PM to 4 PM. पहा मागच्या काही तासिकेमध्ये शिरसाट सरांनी, कोकोटे मॅडमने आपल्याला सांगितलेला आहे पीएम एएम चा फरक. 12च्या आतमधला जो टाइम असेल तो आपण एएम म्हणून ग्राह्य धरतो आणि 12 नंतरचा जो टॉपिक आहे तो आपण पीएम म्हणून ग्राह्य धरतो. तर 2 PM to 4 PM म्हणजे कधीचा आहे हा? दुपारची वेळ आहे, 2 ते 4. सो द आन्सर इज, फर्स्ट ऑप्शन इज गिवन हिअर, इन द मॉर्निंग. The time given here is that morning? No, not. Second is in the afternoon. In the afternoon. Third option is given here, in the evening and for all time. All time दिलंय का तुम्हाला? एक लिमिट दिलंय इथे, लिमिट दिलंय आणि स्पष्ट दिसतंय मध्यभागी दिलेलं. तेवढंच पाहायचंय. एकदम सुटसुटीत जाहिरात आहे. कशी आहे? एकदम सोपी सुटसुटीत जाहिरात आहे. तर इन द आफ्टरनून. करेक्ट आन्सर इज इन द आफ्टरनून. नाउ वी हॅव टू सी हिअर वन ऍडव्हर्टाइज. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट and give the correct answer. MSCIT, they give the course MSCIT. Here is logo. Logo दिलेला आहे. Computer education, KLIC courses, AutoCAD, graphic design, Tally, web design, Photoshop. Basic course 3 months. MS Office 2013, Excel, PowerPoint, Internet. MS Advanced Excel 2013, learn free. At Expert Enterprises, CP Tank, Nagpur, and here is given mobile number. पहा फटकन जाहिरात वाचून घ्यायची, वेळ नाही घालवायचा याच्यामध्ये. कारण तुम्ही जर सगळ्याच गोष्टी, तुम्हाला जाहिरात आपल्याला पूर्ण एकदमच त्याच्यामध्ये वेळ घालून उपयोग नाहीये. त्याच्यावर प्रश्न किती विचारलेत हे पटकन पाहायचंय आपल्याला खाली. नाउ सी हिअर व्हॉट इज द क्वेश्चन इज गिवन रिलेटेड टू दॅट ऍडव्हर्टाइज. व्हॉट इज द नेम ऑफ द ट्युशन क्लास? व्हॉट इज द नेम ऑफ ट्युशन क्लास? पहा इथे आपण फसू शकतो. पटकन मुलं म्हणतील MSCIT. इट इज द नेम ऑफ ट्युशन क्लास? नो. Then what is the name of tuition class? Here we see the 4 option. First option is here spelling mistake झालेली आहे. Computer education हवंय. Second, expert enterprises. Third, KLIC MKCL and 4 MSCIT. इथे आपण फसू शकतो. आपण पटकन MSCIT ला क्लिक करू शकतो. पण ऍट एक्सपर्ट एंटरप्राइजेस, पहा ऍट एक्सपर्ट एंटरप्राइजेस, दॅट इज द नेम ऑफ आवर ट्युशन क्लास. सो द करेक्ट आन्सर इज एक्सपर्ट एंटरप्राइजेस. ओके. Now second question is given here. How many period basic course is completed? सोपा आहे. तुम्ही जाहिरात जर वाचलेली असेल तर लगेच लक्षात येतंय 3 months. काहीच नाही, डोकंच नाही लावायचं. 3 months. कसं? Here see. They have to pointed here. बेसिक कोर्स 3 months स्पष्ट दिलेला आहे. आपल्याला तिथे काही फार आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही. काही उत्तर हे जाहिरातीमध्ये ऍज इट इज पटकन दिलेले असतात जसून तसेच. म्हणजे फक्त आपल्याला कधी कधी काहींचा संबंध लावावा लागतो, पण काहींचा संबंध लावण्याची गरज नसते. लगेच लक्षात येतं आपल्याला.
Now see here. Here is one advertise. Read the advertisement and give answer. Study plus classes. Study plus classes. Study plus classes ची जाहिरात आहे. Here is given one logo and in that inauguration on 20th January. तुम्हाला माहित असायला हवं इनॉग्रेशन म्हणजे काय. दिलेलं तर आहे. हे बेसिक जे काही कीवर्ड्स आहेत, बेसिक जे काही ग्लोसरी आहे तुमची जाहिरातीशी रिलेटेड, ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड, तर ती तुमच्या पाठ असायला हवी. मी सुरुवातीलाही सांगितलंय. तर हे उद्घाटन कधी आहे? 20th जानेवारी. फॉर 8, 9, 10 SSC CBSE बोर्ड, 11, 12 सायन्स, मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम in 3 languages. The class is taken in 3 languages, Marathi, semi-English and English medium. Admission closes on 26th January. Here is given the address, venue, 20/202 Habib Building, ground floor, Shivaji Chowk, Kolhapur. And here is given website and phone number. Okay? पटकन वाचून घ्यायची जाहिरात, वेळ नाही घालवायचा आपल्याला. What is the last date of the admission? What is the last date of admission? Here's clear. Now see that advertise. Last date of admission किती आहे? स्पष्ट दिलंय. Admission closes on 26 January. म्हणजे 26 जानेवारीला क्लोज होत आहे. म्हणजे लास्ट डेट किती आहे आपली? लास्ट डेट इज 26 January. But what happens, students? What happens? Here is a chances of mistakes. How? Then see here 26 तुम्ही पटकन पाहता की 26 दिलेत. मग अशा वेळेस काय होतं? जानेवारी का फेब्रुवारी हे तुम्ही पाहत नाही. पुढचं पटकन 26 दिसतंय ना. तर कधी कधी हे म्हणजे आपण सिली मिस्टेक्स म्हणतो. हे आपण कलर करण्यापेक्षा किंवा हे आन्सर चॉईस करण्यापेक्षा आपण हे खालचं करतो आणि तिथे आपला मार्क जातो. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? आपण काळजीपूर्वक चारही पर्याय जरी दिलेले असले, कधी कधी सुरुवात सेम असते आणि नंतर फरक केलेला असतो, पण सुरुवात जी आहे, सुरुवात जरी सेम असली तर नंतर काय इन्क्लूड केलाय डाटा तो पाहिला पाहिजे तुम्ही. Now we are moving to another advertise. Study plus classes. Here is a question. Here is question related to that advertise. 2 questions here. Study plus conducts classes for. स्टडी प्लस ने हे जे क्लासेस सुरू केलेले आहेत कोणासाठी सुरू केलेले आहेत? स्टेट बोर्ड. सेकंड ऑप्शन इज सायन्स बोर्ड. थर्ड ऑप्शन इज SSC अँड फोर्थ ऑप्शन इज सेकंडरी बोर्ड. पहा, वाचलंय आपण, आत्ताच वाचलंय. एकदम सोपं आहे, स्पष्ट दिलंय त्यांनी इथे. SSC CBSE बोर्ड. कशासाठी क्लासेस आहेत हे? SSC आणि CBSE बोर्ड साठी. मग पहा इथे काय ऑप्शन दिलेत आपल्याला. याच्यामध्ये CBSE तर नाही दिसत आपल्याला कुठे, पण SSC दिलेला आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज SSC. करेक्ट ऑप्शन इज SSC. ओके, अंडरस्टँड? आर यू एन्जॉयिंग? येस ऑर नो? I have to confidence that you are all enjoy my class. Now see here, one advertise is giving. Read the advertisement and choose the correct alternatives. पहा, जाहिरात दिलेली आहे, पटकन स्कॅन करून घ्यायची डोक्यामध्ये. आपला मेंदू कॉम्प्युटर पेक्षा काही कमी नाहीये, माहिती का? कॉम्प्युटर मध्ये तरी लिमिटेड मेमरी आहे. आपल्या मेंदूचा आपण फक्त 3 ते 4% भागाचा युज करतो. इतकी डेंजर मेमरी आपली. मेमरीमध्ये आपल्या भाग पण आहेत. टेक्स्च्युअल मेमरी, ग्राफिक मेमरी. पहा, काही लोकांच्या एखादं टेक्स्ट कंटेंट पुस्तक जर पाहिलं तर पटकन लक्षात राहतं. काही असतात असे खूप, म्हणजे एकदा वाचलं तर त्यांना परत वाचण्याची गरज पडत नाही. काय असतं? ही टेक्स्च्युअल मेमरी असते त्यांची. आणि ग्राफिक मेमरी म्हणजे कसं? पहा, एखादा व्यक्ती जर असेल, आपण म्हणतो कलाकार आहे खूप, तर त्याचं काय होतं, एखादं पिक्चर जर पाहिलं तर पटकन ते पिक्चर त्याला पाहून काढावं नाही लागत, त्याच्या मेमरीमध्ये लगेच स्कॅन होतं आणि तो न पाहताही हुबेहूब तसं चित्र काढतो. असं इतका भाग आपला डोक्याचा, काय म्हणतात त्याला, सुपर आहे. त्याचा फक्त आपल्याला काय करायचा आहे? वापर करायचा आहे. नाउ सी हिअर दिस ऍडव्हर्टाइज. काय दिसतंय आपल्याला? स्पष्ट दिसतंय. मोबाईल दिसतोय, वॉच दिसतंय. परफेक्ट टाइम्स वॉच अँड मोबाईल सेल्स अँड सर्व्हिस. हिना अपार्टमेंट्स, ग्राउंड फ्लोर, MG रोड, ठाणे, W म्हणजेच वेस्ट,
टेलिफोन इज गिवन हिअर. चूज द करेक्ट ऑप्शन. दोन योग्य पर्याय निवडा. परफेक्ट टाइम्स शॉप्स इज सेलिंग. दोन पर्याय निवडायचे. हा प्रश्न ऍक्च्युअली 5वीचा नाहीये, 5वीच्या पुढच्या इयत्तांसाठी आहे. तिथे काय होतं की आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितलेले असतात बऱ्याच वेळेस. तर अशा वेळेस दोन्ही पर्याय आपल्याला तिथे रंगवावे लागतात. तर लगेच आपल्याला इथे पाहू शकतात आपण. परफेक्ट टाइम शॉप इज सेलिंग. काय सेलिंग करतंय? वॉच अँड मोबाईल. वॉचेस अँड मोबाईल. 2 ऑप्शन इज करेक्ट. 2 and 3rd option. Now here we see another advertise. Read the advertisement carefully. Read the advertisement carefully and choose the correct option. Choose the correct option. Big sale, big sale, big sale. पहा आता रस्त्याने जर तुम्ही जात असाल, पावसाळ्यात सुरू आहे, सगळ्या दुकानांनी बाहेर, मला हे वाक्य जर पाहिलं ना तर मला सेलच आठवतो. बायकांना खूप आवड असते सेलमधल्या साड्या, सेलमधल्या वस्तू घेऊन येण्याची. तुमची मम्मी नक्कीच गेलेली असणार आहे सेलमध्ये ह्या सीझनच्या. पहा रस्त्याने जर तुम्ही गेलेले असाल ना तर सेल 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 साऱ्या रस्त्याने ते सेलचं बॅनर लावलेले आहेत. जाहिरातच केलेली आहे त्यांनी एका प्रकारे. ते काय करतं? आकर्षित करतं ग्राहकांना. असं आकर्षित करतं की प्रत्येक बाई जाऊन एक साडी तरी घेऊनच येते. का? कारण त्यांनी डिस्काउंट दिलेला असतो. कारण डिस्काउंट म्हणजे काय? सूट दिलेली असते. तर ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. जाहिरातीमध्ये डिस्काउंट सुद्धा दिलेला असतो बऱ्याच वेळेस. त्याचं महत्व लक्षात आलं पाहिजे आपल्याला. सेल 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 बिग सेल. ऑफर इज गिवन हिअर. बाय 2 uniform get 1 school bag. What is the offer is given? We have to buy 2 uniforms and 1 school bag. What we get? 1 school bag. Rupees 200 per things. 200 per things. What is this? Now we have to see the questions here. 3 questions are given here related to that advertise. What is the special offer? What the offer is given here? Here we have to clearly see. Get buy 1 uniform and get 1 school bag. Buy 1 uniform. Now. Then second option is buy 1 school bag and get 1 uniform. Third option is given here. Buy 2 uniform and get 1 school bag. And fourth option is given here. Buy 2 get 2. Buy 2 get 2. काय दिलेलं आहे इथे पहा बरं. ऑफर काय दिलेली आहे आपण पाहिलेली सुरुवातीलाच. काय ऑफर आहे? Buy 2 uniform and get 1 school bag. मग कुठे आहे ऑप्शन? Buy 2 uniform and get 1 school bag. Third option. Third option is correct. If Rekha will buy 2 uniform, then what will be the bill? If Rekha will buy 2 uniform, bill काय होईल सांगा बरं. रेखाने 2 युनिफॉर्म खरेदी केलेत. इथं काय दिलेलं आहे? ₹200 per thing. म्हणजे एका युनिफॉर्मची किंमत किती असणार आहे? 200. आणि रेखाने 2 बाय केलेत म्हणजे किती? 200 plus 200 400. व्हेरी इझी क्वेश्चन. द आन्सर इज 400. 2 युनिफॉर्म घेतले तर आपल्याला 400 रुपये लागणार आहेत. देन सी द अनदर क्वेश्चन इज व्हॉट इज द प्राइस ऑफ स्कूल बॅग? व्हॉट इज द प्राइस ऑफ स्कूल बॅग? Here is not mentioned any price of school bag. They give only buy 2 uniform and get 1 school bag. स्कूल बॅग ची प्राइस दिलेली नाहीये. स्कूल बॅग आपल्याला ऑफर मध्ये दिलेली आहे. जर 2 युनिफॉर्म आपण घेणार असेल, 2 युनिफॉर्म आपण जर घेणार असू तर आपल्याला स्कूल बॅग फ्री भेटणार आहे. सो द करेक्ट आन्सर इज नो प्राइस. करेक्ट आन्सर इज नो प्राइस. प्राइस दिलेली आहे का? नाही. त्याची प्राइस दिलेली नाही. फ्री मिळणार आहे स्कूल बॅग आपल्याला. नाउ सी द अनदर ऍडव्हर्टाइज. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. पहा हा प्रश्न फेब्रुवारी 2022 ला आलेला आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेमधले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत आपल्या या लेक्चर मध्ये. तर पाहूयात. द ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर. द ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर. पहा फार त्यांनी त्याच्यामध्ये टाइम वेस्ट न करता सुटसुटीत जाहिरात दिलेली आहे. काय दिलेली आहे पहा. बाय 3 shirts 1199 रुपीज. दिवाळी ऑफर बाय 1 get 3 सनी. शॉपचं नाव असू शकतं सनी, पण त्यांनी स्पष्ट आपल्याला वरती
प्रश्नच विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचंय, फार काही जास्त वाचत बसायचं नाही, प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचं आहे. द ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर, स्पष्ट दिलंय इथे दिवाळी, अँड दे गिव्ह 4 ऑप्शन, ईद, सेकंड ऑप्शन पुणे. पुण्याचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. पुणे इज अ प्लेस, नॉट फेस्टिवल. थर्ड ऑप्शन इज दिवाळी and 4 option is Christmas. The correct answer is Diwali. What is the correct answer? Diwali. स्पष्ट दिसतंय दिवाळी दिलेली इथे. मग तुम्ही कधी कधी तुमच्या डोक्याचा भेजा फ्राय नाही करायचा. बाय 3 शर्ट्स 1199 रुपीज. ठीक आहे, दिलंय त्यांनी, मग कशाला आणि काय तुम्ही विचार नाही करत बसायचा. तुम्हाला काय विचारलंय फक्त, द ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर, कशासाठी दिली ऑफर? दिवाळीसाठी, बस सफिशियंट. जास्त गोष्टीमध्ये लक्ष घालून वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. महासेल साडी अँड कुर्ती ऑफर बाय 1 get 3 ₹1,000 only. The special offer is, question is given here and that question is coming in the question paper of February 2020. Okay, very easy question. The special offer is, what is the offer? पहा किती स्पष्ट दिलंय इथं, बाय 1 get 3, इतकं स्पष्ट दिलंय. आणि हा परीक्षेमध्ये आलेला पण प्रश्न आहे, म्हणजे किती सोपं दिलंय तुम्हाला, काही डोकं चालवायची काही गोष्टच नाहीये. बाय 1 get 3, कुठे बाय 1 get 3? पहा फक्त चुकता कुठे तुम्ही, प्रश्न इतका सोपा द्यायला ते पण वेडे नाही येत, लक्षात ठेवा. तिथे तुमचं कशी फसगत होते ना. पहा बाय 1, आता बाय 1 आपण लगेच पाहतो, इथे पण बाय 1 दिलंय, इथे पण बाय 1 दिलंय, बाय 1 दिलंय. एखादा जर मुलगा असेल तर पटकन एखाद्या कुठल्याही बाय 1 ला क्लिक करू शकतो. तर तसं न करता पुढचं पाहायचंय आपल्याला, बाय 1 get 3, बाय 1 get 3. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. Okay, now see the another advertise. Read and answer the question. Sibaka, all new brands with soft teeth that cleans your teeth. किती सोपी जाहिरात आहे पण फसगत करणारी आहे. पहा मुलांनो कशी फसगत करते, दिसतंय का सगळ्यांना क्लिअर? द ऍडव्हर्टाइजमेंट इज ऑफ, कशाशी रिलेटेड आहे? दे हॅव टू गिव्ह 4 answers here. Toothpaste, toothbrush, white tone, talcum powder. 4 options. मग पहा त्यांनी काय, आता इथं ना आपल्याला मी म्हटलं ना कधी कधी संबंध लावावा लागतो, कधी कधी पटकन प्रश्न आपल्याला उत्तर वरती सापडतं, पण कधी कधी संबंध लावावा लागतो. दे हॅव टू गिव्ह 1 clue here. With soft teeth that cleans your teeth. With soft teeth, what it indicates? It indicates the instrument. What it indicates? The instrument. Soft teeth कशाने होतील? काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे. And clean your teeth. Clean your teeth जर फक्त असेल, फक्त त्यांनी जर दिलं असतं की that clean your teeth, तर that is also related to toothpaste. पेस्टची रिलेटेड असतं ते, पण त्यांनी 1 clue ऍड केलाय त्याच्यामध्ये. काय ऍड केलाय की विथ सॉफ्ट टीथ, म्हणजे इन्स्ट्रुमेंट पण आहे, आणि इन्स्ट्रुमेंट काय करतंय, तुमचं टीथ सॉफ्ट करतंय आणि क्लीन पण करतंय. मग यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट वाटतोय रे तुम्हाला? टूथपेस्ट, टूथब्रश, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. नंतरचे दोन्ही ऑप्शन तर हे एकदम वेगळेच आहेत, त्याचा काही संबंध नाही आपल्या जाहिरातीशी. टूथपेस्ट म्हटलं तर फक्त क्लीन केलं असतं त्याने, सॉफ्ट टीथ नाही करत टूथपेस्ट, लक्षात ठेवा. आणि टूथब्रश, द करेक्ट आन्सर इज टूथब्रश. ओके, तर असे काही कन्फ्युजिंग क्वेश्चन असतात जिथे तुम्हाला रिलेशन लावावं लागतं, संबंध तपासून पाहावा लागतो. हिअर इज 1 advertise here. Read the following advertisement and answer the questions. Bhakti Book Fair from 7th May to 15th May. They have give to period here. What is the period? Limited period. 7th May to 15th May. Plays, story books, pictorial books, novels, chart. 40% discount. Offer only for story books. Shahu Smarak Bhavan near Dasra Chowk, Kolhapur. Then what is the question given? On which book we can get discount?
Which book? 40% discount offer only for story books. They have to give clearly here. They have to give clearly that discount is giving only for story books. Only for story books. First option is plays, second is novel, third is story books, and fourth is pictorial books. तर काय आहे आपल्याला स्टोरी बुक्स वरच डिस्काउंट दिलेला आहे, बाकीच्याचा काही संबंध नाही. म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. काय होतं कधी कधी जाहिरात आहे ना अशी खूप मोठी वाटते आपल्याला, पण जेवढी मोठी जाहिरात तेवढा प्रश्न सोपा असतो पहा त्याच्यावरचा. आपल्याला आहे ना असं घाबरवण्यासाठी खूप अशी कॉम्प्लिकेट दिल्यासारखी वाटते, पण तेवढाच सोपा प्रश्न त्याच्यावर आपल्याला दिलेला असतो. देन द अनदर क्वेश्चन इज गिवन रिलेटेड टू दॅट advertise is what is the venue of book fair? What is the venue of book fair? Shahu Smarak Bhavan. Second option is Bhakti Store. Third is Shahaji Bhavan, and fourth is Dasra Chowk. पहा what is the venue? तुम्हाला हे माहिती पाहिजे त्यासाठी व्हेन्यू म्हणजे काय. तुम्हाला म्हटलंय मी तिसरी वेळ सांगण्याची की त्याच्याशी रिलेटेड शब्द तुम्हाला माहित असावेत, जाहिरातीशी ते पाठ असावेत तुमच्या. तर व्हेन्यू हे बऱ्याच वेळेस जाहिरातीमध्ये दिलेलं असतं. व्हेन्यू म्हणजे ठिकाण. व्हेन्यू म्हणजे ठिकाण. देन व्हॉट इज द व्हेन्यू ऑफ बुक फेअर? शाहू स्मारक भवन. किती सोपं आहे पहा. शाहू स्मारक भवन फर्स्ट नंबरलाच दिलंय. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नंतरचं दिलेलं आहे पण ते तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. मेन काय आहे? शाहू स्मारक भवन. सो द करेक्ट आन्सर इज फर्स्ट. नाउ सी हिअर अनदर ऍडव्हर्टाइज. हाऊ नाईस ना. Read the following advertisement and answer the question given below. Raje Foundation Kolhapur present Rankala Youth Festival, folk dance competition, traditional dress competition, recipe competition, Miss Kolhapur competition. From 21st to 25th January. Book your name for the festival now. Venue, पहा venue परत आले. Venue म्हणजे ठिकाण. Venue 405. Award रंकाळा टॉवर. एवढी जाहिरात आहे, पटकन वाचून घ्यायची, वेळ नाही घालवायचा, पटकन वाचायची. आणि कधी कधी पहा जर वेळ कमी असेल, तुम्हाला असं वाटलं की वेळ आपल्याला पुरत नाही, अशा वेळेस काय करायचं माहिती का? रिव्हर्स जायचं. कसं रिव्हर्स जायचं? खालचा प्रश्न अगोदर वाचायचा. प्रश्न वाचला का तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रश्न काय विचारला. आणि जाहिरातीवर नजर टाकल्या टाकल्या कधी कधी त्याचं उत्तर सापडून जातं. कधी कधी अशी उलटी मेथड पण आपण वापरू शकतो. तर पहा क्वेश्चन इज गिवन हिअर. हाऊ मेनी कॉम्पिटिशन्स आर अरेंज in the youth festival? Here we clearly see fourth competition. First, second, third and fourth competition. Here give four option here. First is 3, second is 2, third is 4 and fourth is 5. How many competition are arranged? 4 competition. 4 competition. Now what is the chance to have to mistake? 4 म्हटल्यावर आपण कधी कधी काय करतो माहिती का? उत्साहाच्या भरामध्ये 4 लाच लगेच क्लिक करून टाकतो. 4 4 4 डोक्यात फक्त 4 असतं. मग 4 ला काय आहे उत्तर आलेलं? 5. मग ते योग्य आहे का? अजिबात नाही. तर 4 ऑप्शन हा थर्ड नंबरला आहे. चुकून 4 म्हणता म्हणता आपण 4 लाच सर्कल करतो, तर तिथे आपण चुकू शकतो. तर आपला करेक्ट ऑप्शन आहे थर्ड. देन अनदर क्वेश्चन इज गिवन हिअर. हु अरेंज द फेस्टिवल? हु अरेंज द फेस्टिवल? राजे फाउंडेशन कोल्हापूर प्रेझेंट. Here give fourth option here. Rankala Tower, Raje Foundation, Rankala Youth Group and fourth option is people in Kolhapur. Arrange म्हणजे काय? कुणी हे अरेंज म्हणजे कुणी आपण हे केलेले आहे, अरेंज केलेले आहे. अरेंज म्हणजे मराठीत आयोजन. कुणी आयोजन केलेलं आहे याचं? तर काय? राजे फाउंडेशन. क्लिअरली पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं आहे वरती राजे फाउंडेशन. काय होतं? रंकाळा युथ ग्रुप. पहा रंकाळा युथ ग्रुप युथ फेस्टिवल दिलेलं आहे. तर तुम्ही इथे चुकू शकतात. असं डार्क लाईन मध्ये दिलेलं आहे ना ते, तर तुमची नजर पहिले त्याच्यावर जाते. मग असं वाटतं की हा रंकाळा युथ ग्रुपनेच हे अरेंज केलेलं आहे, पण तसं नाहीये. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर राजे फाउंडेशन कुणी केलेलं आहे? राजे फाउंडेशन. Now the another advertise is given here. Rajveer Electronics festival offer up to 16th August only.
इलेक्ट्रॉनिक्सची आहे जाहिरात ही. टेलिव्हिजन्स, रेकॉर्ड प्लेयर्स, म्युझिक सिस्टीम, मायक्रो ओव्हन्स, फ्रीज. दे गिव्ह द instruments here. Buy one LED TV and get music system free. They give offer here. Buy one LED TV and get one music system free. Then Tankal Bedding, New Shahupuri, Kolhapur. Then what is the question is asked here? The offer is given for the festival of. पहा फेस्टिवलचं करेक्ट तुम्हाला इथे दिलेलं नाहीये. काय फेस्टिवल इथे आहे दिलेलं आहे का? पहा रे, फेस्टिवल ऑफर दिले फक्त, पण कुठला फेस्टिवल आहे मेन्शन केलेला आहे का? नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, त्याचं रिलेशन जोडायचं आहे. दे गिव्ह द डेट हिअर 16 ऑगस्ट ओनली. 16 ऑगस्ट इज नियरेस्ट टू 15 ऑगस्ट. 16 August is nearest to 15 August, and 15 August, in 15 August, what is the festival? There is, in 15 August, there is a Independence Day, our national festival here. So we have to create relation. The offer is given for the festival of Independence Day. हे आपल्याला ना समजून घ्यायचंय की डेट दिलेली आहे, तुम्हाला क्लिअरली माहित नाहीये की काय फेस्टिवल आहे, पण आपल्याला रिलेशन तिथं पाहायचंय. 16 ऑगस्ट दिले. 16 ऑगस्ट म्हणजे काय, कशाशी रिलेटेड आहे, त्याच्या मागे पुढे कुठला फेस्टिवल येतोय लगेच लक्षात यायला हवं आपल्याला की इंडिपेंडन्स डे हा 15 ऑगस्टला असतो. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय आहे? सेकंड ऑप्शन. ओके. द ऑफर इज गिवन ऑन द परचेस ऑफ बाय वन LED TV अँड गेट म्युझिक सिस्टीम फ्री. स्पष्ट दिलेलं आहे. काय कशावर ऑफर दिलेली आहे? द ऑफर इज गिवन फॉर द परचेस ऑफ. परचेस म्हणजे काय हे माहित पाहिजे बाबा आपल्याला अगोदर. परचेस, परचेस म्हणजे बाय, खरेदी करणे. सिमिलर वर्ड्स आहेत पहा. परचेस म्हणजे खरेदी. तर काय खरेदी केल्यावर आपल्याला ऑफर मिळणार आहे? टेलिव्हिजन, म्युझिक सिस्टीम, फ्रीज, ऑल ऑफ द अबव. पहा इथे जे काही दिलेले आहेत वस्तू त्यांचेच नाव इथे दिलेले आहेत. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. बाय वन LED TV. टीव्ही स्पष्ट दिलंय. LED TV वरच तुम्हाला म्युझिक सिस्टीम फ्री भेटणार आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट. नाउ सी द अनदर ऍडव्हर्टाइज. रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड कम्प्लीट बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. जाहिरात वाचून योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. यूज ओनली रोटोजेल फॉर स्मार्ट रायटिंग. गेट रिफिल फ्री ऑन द पॅक. पहा यांनी जाहिरातच अपूर्ण ठेवलेली आहे आणि आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. यूज ओनली रोटोजेल. रोटोजेल काय आहे? रायटिंग थिंग्स आहे. फॉर रायटिंग स्मार्ट रायटिंग. रायटिंग साठी यूज करण्याचं ते काहीतरी आहे. काय काहीतरी आहे पाहूयात आपण. पेन्सिल आहे की पेन आहे की नोट्स आहे की कलर आहे? पहा, पेन्सिल इज रिलेटेड टू लीड. पेन्सिल इज रिलेटेड टू लीड. Pen is related to refill. Then notes is related to paper. There is no any relation with paper, notes, pencil, and color is also related to the pigments. Not this is not correct answer. So pen is related to refill. So the correct answer is pen. Use only rotogel pen. Okay. Look at the advertisement and select the correct option about it. The advertisement is about. आता मला तुम्ही सांगा. An advertisement, a wide range of silk and cotton sarees, dresses, dress materials, and bed sheets and bed spreads. Here given the date and specific time. Attractive offers on purchase above 5,000. Now. Here we see the question. The advertisement is about. Can you guess what is the correct answer? What is the advertisement is about? खूप मोठी ऍडव्हर्टाइज दिसते. इकडे एक्झिबिशन कम सेल दिले. इकडे पण त्याचं थोडंसं माहिती दिलेली आहे. मग कशाशी रिलेटेड आहे? फोर्थ ऑप्शन इज गिवन हिअर. फर्स्ट इज शूज, सेकंड इज क्लॉथ, थर्ड इज वॉच, अँड फोर्थ इज मोबाईल. कॅन यू गिव्ह द करेक्ट आन्सर? Many students give the correct answer here. Second option. लगेच लक्षात येते. साडी
रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन सारीज ड्रेसेस, क्लोथशी रिलेटेड आहे. व्हेरी नाईस. किती मुलांनी आन्सर दिले? व्हेरी गुड. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलंय, म्हणजे तुम्हाला टॉपिक समजलाय. खूप साऱ्या ऍडव्हर्टाईज आहेत आपल्याला, फक्त तुम्हाला त्याचं ना परफेक्ट निरीक्षण आणि त्यातली माहिती व्यवस्थित तपासून त्याचा संबंध पर्यायांशी लावून तुम्हाला त्याचं उत्तर योग्य निवडणं हे महत्वाचं आहे. ऍट अ टाइम तुम्ही काय निर्णय घेता हे महत्वाचं आहे. गोंधळून जायचं नाही. जाहिरात खूप कॉम्प्लिकेटेड असेल तर गोंधळून न जाता कधी कधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न वाचल्यावर लक्षात येतं की आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे जाहिरातीमध्ये, तर ते पटकन आपल्याला उत्तर आपलं त्याचं मिळून जातं. तर असा आपला आजचा हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या काही बेसिक टिप्स आहेत जाहिरातीमधल्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला त्या नक्की समजल्या असतील अशी अपेक्षा करते. आणि मला इथे मिशन आरंभ अंतर्गत तालुक्याचे आमच्या पाथर्डी तालुक्याचे नोडल अधिकारी श्री रामनाथजी कराड साहेब यांनी इथे ऍडव्हर्टाईज ही हा टॉपिक घेण्यासाठी मला इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आणि आमचे तंत्रस्नेही शिक्षक श्री घोगरे सर, श्री वाघ सर यांनीही वेळोवेळी खूप सहकार्य आणि मार्गदर्शन केलं. त्या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. नमस्कार.